ते तसं करते. आपण आता मराठ्यांनी ओळखलेले. आता काय झालं, आम्ही वाशीला गेलो, वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले. मराठे तसेच वापस आले नव्हते. त्याचा खुलासा आता 2-3 दिवसा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी केला. पहिले जो कायदा होता 2012चा कायदा, त्याच्या सुधारणा केली. वाशीला गेल्यावर मिळालं काय तर त्याच्या सुधारणा झाली. आता तो जो कायदा जानेवारी 2024 असा ओळखला जाईल. ही जी सुधारणा आहे साहेब, सुधारणा करायला कित्येक वर्ष लागतील, त्याला फार तपश्चर्या लागती. ती मनोज जरांगे पाटील यांनी मिळवली होती आणि तो शब्द घेतला होता आणि त्या शब्दाच्या बेसवर तुम्ही तो पूर्ण केला नाही म्हणून 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील येते. सरकारकडे आता पळवाट नाही. कित्येक कायदेतज्ञ आणा, नाही तर तो भाज्याकडे पाहून जिलेबी मागणारा तो एक वकील आहे ना, तर तो बी दिसेना. त्याला सांगा की आता कोणाला काय खोडा घालायचा घाला. 27 ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही. आम्ही घरी सांगून दिलेले आहे, आम्ही शहीद होण्यासाठी चाललो, आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो. कित्येक प्राणाच्या आहुत्या जरी गेल्या, आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या, तसंच आम्ही बलिदान देण्यासाठी चालतोय. फक्त येणाऱ्या पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं यासाठी आम्ही झटतोय, लढतो.